रात्रीचे 11 वाजले होते. घरात सगळे झोपले होते. फक्त हॉलमध्ये मंद दिव्याच्या प्रकाशात दोन चेहरे शांत बसले होते एकमेकांसमोर. पण दोघांच्याही डोळ्यात एकच प्रश्न होता, आपण खरंच कधी जगलो का? सुमनने अलगद कपाट उघडलं. आत एक छोटासा डबा होता. त्यात काही जुने फोटो, काही फिकट झालेले पत्र आणि एक छोटीशी चांदीचे पैंजण. ती फोटो पाहतच हलकसं हसली, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. फक्त आयुष्य हातातून निसटल्याची वेदना होती. आठवतंय का? ती हळूच म्हणाली. आपण लग्नानंतर महाबळेश्वरला जायचं ठरवलं होतं. विनायक हलकसं हसला. हो, पण तेव्हा रोहन लहान होता. मग नंतर पूजा 10वीत होती. मग मुलीचं लग्न आणि मग मुलाचं. दोघे शांत झाले. कारण मग नंतर आयुष्य कधी आलंच नाही. लग्न झालं तेव्हा किती स्वप्न होती. छोटंसं घर, दर रविवारी फिरायला जाणं, एकत्र चहा पिणं, चित्रपट बघणं, सणाला स्वतःसाठी नवीन कपडे घेणं. पण आयुष्याने त्यांना फक्त जबाबदाऱ्या दिल्या. पहिल्यांदा मुलगा झाला. रात्री झोप उडाली. स्वतःच्या इच्छा थांबल्या. नंतर मुलगी झाली. तिच्या शिक्षणासाठी सुमनने स्वतःचे दागिने विकले. विनायक रोज ओव्हरटाईम करायचा. घरी येताना मुलांसाठी खाऊ आणायचा, पण स्वतःसाठी चप्पल घ्यायलाही दोनदा विचार करायचा. मुलं मोठी झाली. त्यांच्या करिअरची धावपळ सुरू झाली. मुलीच्या लग्नात सुमनच्या डोळ्यात आनंद होता. पण त्या दिवशी पहिल्यांदा तिला जाणवलं, आपलं आयुष्य आता पूर्णपणे मुलांसाठीच गेलं. मग मुलाचं लग्न, घरात सून आली, नंतर नातू, घर पुन्हा गजबजलं. पण त्या गर्दीत ते दोघे कुठेतरी हरवले होते. सगळ्यांची काळजी घेताना त्यांनी स्वतःलाच कधी विचारलंच नाही, आपल्याला काय हवं आहे. त्या रात्री सुमन खिडकीतून बाहेर बघत होती. रस्त्यावरून एक म्हातारे जोडपं हातात हात घालून चालत होतं. ती त्यांच्याकडे पाहत राहिली आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपणही असं फिरायला जाऊ शकतो असतो ना? विनायकने काही उत्तर दिलं नाही, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतंच. त्याने फक्त तिचा हात हातात घेतला आणि पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी दोघांनाही जाणवलं, घरासाठी त्यांनी आयुष्य दिलं, पण स्वतःसाठी आयुष्य जगायचंच राहून गेलं. सकाळचे 7 वाजले होते. घरात नेहमीसारखी गडबड सुरू होती. सून स्वयंपाकघरात होती. नातू शाळेसाठी रडत होता. रोहन ऑफिससाठी तयार होत होता. पण त्या दिवशी एक गोष्ट वेगळी होती. सुमन घरात कुठेच नव्हती. आई, रोहनने 2दा-3दा आवाज दिला. उत्तर नाही. विनायकने सगळं घर पाहिलं. देवघर, गच्ची, अंगण. ती कुठेच नव्हती. आणि मग टेबलवर त्याला एक चिठ्ठी दिसली. थरथरणाऱ्या हाताने त्याने ती उघडली. मी थोडे दिवस स्वतःला शोधायला निघाली आहे. आयुष्यभर सगळ्यांसाठी जगले, आता थोडंसं स्वतःसाठी जगायचं आहे. काळजी करू नका. पहिल्यांदाच मी माझ्या मनाचं ऐकत आहे. घरात शांतता पसरली. रोहनच्या डोळ्यात राग होता. आई, असं कसं जाऊ शकते? पण विनायक मात्र शांत होता, कारण त्याला माहिती होतं सुमन पळून गेलेली नव्हती. ती फक्त आयुष्यभर हरवलेल्या स्वतःचं अस्तित्व शोधायला निघाली होती. त्या रात्री विनायक एकटाच जेवायला बसला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, सुमन फक्त घरातली स्त्री नव्हती, तिचं घर त्या घराचा श्वास होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विनायक सुमनच्या कपाटासमोर उभा होता. तिच्या साड्या, तिचा चष्मा, तिने वापरलेली जुनी पर्स, सगळं तिथेच होतं. फक्त ती नव्हती. त्याने तिची एक जुनी हिरवी साडी हातात घेतली आणि त्याच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. त्याला आठवलं, एकदा सुमन म्हणाली होती, मला ना समुद्र खूप आवडतो. आणि तो म्हणाला होता, हो जाऊ कधीतरी. पण ते कधीतरी कधी आलंच नाही. आयुष्यभर तो फक्त पैसे कमवत राहिला, घर बांधत राहिला, मुलांच्या भविष्यासाठी धावत राहिला. पण त्या धावण्यात त्याने स्वतःच्या बायकोचा हातच सोडून दिला होता. त्या रात्री विनायक पहिल्यांदाच खूप रडला. मुलं झोपली होती. घर शांत होतं. आणि तो देवासमोर बसून फक्त एकच बोलत होता, देवा, मी इतका चुकीचा होतो का? दुसरीकडे सुमन एका छोट्याशा गावात आली होती. त्या गावामध्ये डोंगर, गार हवा, शांतता. इतक्या वर्षांनी ती पहिल्यांदाच निवांत बसली होती. ना कोणाचं डब्बा, ना कोणाची घाई, ना कोणाची मागणी. तिने स्वतःसाठी चहा बनवला. खिडकीजवळ बसून शांतपणे तो प्यायला. आणि अचानक तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण तिला जाणवलं, ती इतकी वर्ष फक्त आई होती, बायको होती, कोणाची तरी सून होती, पण सुमन कधीच राहिली नव्हती. तिला चित्र काढायला आवडायची, गाणी म्हणायला आवडायची, पावसात भिजायला आवडायचं. पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली तिने स्वतःचाच कुठेतरी पुरून टाकलं होतं. तिने एक दिवस समुद्रकिनारी बसलेली असताना एक वृद्ध स्त्री तिच्या शेजारी येऊन बसली. ती हसून म्हणाली,
आपल्या वयात लोक देव शोधतात आणि आपण स्वतःला. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या मनातलं ओळखलं होतं. त्या रात्री तिने स्वतःसाठी गाणं गुणगुणलं. इतक्या वर्षांनी तिला जाणवलं ती अजूनही जिवंत आहे. इकडे विनायकने एक निर्णय घेतला. तो सुमनला शोधायला निघाला, पण तिला परत आणण्यासाठी नाही, तर तिच्यासोबत उरलेलं आयुष्य जगण्यासाठी. काही दिवसांनी समुद्रकिनारी संध्याकाळी उतरली होती. सुमन शांत बसली होती लाटांकडे बघत. तेवढ्यात मागून एक आवाज आला, इतक्या वर्षांनी माझ्यासोबत फिरायला येशील? ती वळली. समोर विनायक उभा होता. डोळ्यांत अपराधीपणा होता, पण त्याहून जास्त प्रेम होतं. सुमन काही बोलली नाही, फक्त तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. विनायक तिच्यासमोर बसला. सुमन, आपण मुलांसाठी खूप केलं, पण आता उरलेलं आयुष्य आपल्यासाठी जगूया. त्या क्षणी इतक्या वर्षांनी सुमनच्या चेहऱ्यावर खरं हास्य उमटलं. काही महिन्यानंतर त्या दोघांचे फोटो घरात दिसू लागले. कधी डोंगरावर, कधी समुद्रकिनारी, कधी पावसात भिजताना. मुलं म्हणायची, आई बाबा आता बदललेत, पण खरं तर ते बदललेले नव्हते. ते पहिल्यांदा स्वतःसारखे जगत होते. एका रात्री सुमन गच्चीत बसली होती. आकाशात चंद्र होता. ती हळूच म्हणाली, आयुष्य संपलं नाहीये, फक्त आता ते आपल्यासाठी सुरू झाले. विनायकने तिचा हात हातात घेतला आणि त्या दोघांच्या शांत हास्यात एक मोठा संदेश दडलेला होता. आई वडील फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करणारी माणसं नसतात, त्यांनाही स्वप्न असतात, त्यांनाही आयुष्य जगायचं असतं. तर मित्रांनो, मैत्रिणींना, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार.